हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द झाडे आरी वर्क क्लासेस। आज आपण या व्हिडिओमध्ये सिल्क थ्रेड कशा पद्धतीने हँडल करतात ते पाहणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 सिल्क थ्रेड सेम कलरचे सिल्क थ्रेड घेतलेले आहेत आणि त्याचे जे समोरचे 2 दोरे आहेत त्याची मी सुरुवातीची गाठ मारणार आहे। त्यासाठी मी ते जे 2 दोरे आहेत ते बोटाला गुंडाळून घेऊन अंगठ्याच्या साहाय्याने ती जे फिरवलेली गाठ आहे ती बाहेर काढून तिथे एक पक्की गाठ मारून घेत आहे। ही गाठ आता थोडी मोठी झालेली आहे, पण जेव्हा आपण धागा वर घेतो तेव्हा ही गाठ अडकू शकते। त्यासाठी मी ही गाठ कट करून घेतलेली आहे। आता ही गाठ मी अंगठा आणि मधले बोट यामध्ये जे मधले बोट राहते त्याला गुंडाळून हा हात रिंगच्या खाली धरलेला आहे। आता सुई खाली घेऊन एक मागे टाका घेतला आहे। मागे टाका घेतल्याच्या नंतर मी सुई 180 डिग्रीत फिरवून नंतर हळूहळू पुढे टाका घेत आहे। सिल्क थ्रेड सुरुवातीला जे हँडल करतात त्यांना तो हँडल करण्यासाठी खूप अवघड जातो, कारण तो एकदम नाजूक असतो। सिल्क थ्रेड हँडल करण्यासाठी एकदम शार्प सुई वापरू नका। तुमच्याकडे एखादी रुळलेली म्हणजे यूज केलेली सुई असेल तर त्याचा वापर तुम्ही सिल्क थ्रेड हँडल करण्यासाठी करा, कारण जर तुम्ही सुरुवातीलाच सिल्क थ्रेड हँडल करताना जर शार्प नीडल वापरली तर तो तुटू शकतो। अशा पद्धतीने आपण सिल्क थ्रेडची चेन स्टिच घेऊ